सुरुवात करूया। टॉस जिंकलाय स्मायरा स्पोर्ट्स, जनीमरी स्मायरा स्पोर्ट्स टीमने निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे लालबागचा राजा आर्यन चिर्ले संघाला। दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा। मॅचला सुरुवात। पहिला चेंडू खोला टाकला, अपील केली जाते आणि पायाचे अंगठे टेसणारा हा चेंडू आलाय हॅलो आणि दिशा सुद्धा होती। विकेट नंबर 1 पहिला खेळाडू, फार मोठा मासा गळाला लागला असं म्हणूया। अक्षय पाटील उर्फ भाया होतोय पायचेत। तर त्याच्या अगदी बुंद्यावरती मारा केला जाता आणि ते ढासळवलं जातं। मैदानामध्ये अगदी तेज झालंय, गोलंदाजानं हेरलं आणि मात्र आज मैदानामध्ये खेळत असताना स्मायरा स्पोर्ट्स संघाच्या महत्वाच्या फलंदाजाला ज्यानं बाद करण्यामध्ये यश मिळवलं। काय वेगाने टाकला तो चेंडू होता, फुटवर्क करण्या अगोदर चेंडू पायांचा वेध घेऊन निघून गेला। गोलंदाज विनीतला मात्र मिळालेले यश आपण पाहिलं, जबरदस्त गोलंदाजी विनीत वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय। नवीन खेळाडू आला विकी येतोय, इनॅट नंबर 3 स्ट्रायकर विकी आहे, नॉन स्ट्रायकर रोहित। फुलटॉस यावेळेस मात्र डीप मिड विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतोय आणि मात्र विकेट नंबर 2 सलग दुसरा खेळाडू झेलबाद। विकेट नंबर 2 दुसरा खेळाडू होता मात्र इथे बाद होतोय। सलग 2 विकेट्स मिळतात, ऑन हॅट्रिक वरती असणार आहे गोलंदाज विनीत। पहिला चेंडू पायचीत, दुसरा चेंडू झेलबाद। आता मात्र तिसरा खेळाडू मैदानामध्ये आलाय। चौथ्या क्रमांकावरती तिसऱ्या विकेटची भागीदारी करण्यासाठी खेळाडू मैदानामध्ये येतोय। खेळाडूचं नाव आहे ऋतिक मडवी येतोय। बोला टाकला चेंडू अलॉंग द कार्पेट खेळला जातोय। चेंडू मिड ऑफ कडे ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला। सिंगल मिनिटे डबल साठी प्रयत्न होणार नाही कारण क्षेत्ररक्षक तिथे मात्र निर्दोष करतात। धावसंख्येचा श्री गणेश होतोय, धावसंख्या होते 2-1। धावसंख्या होते 2-1। CGPL चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग आपण पाहताय। फुलटॉस आहे, यावेळेस फटका फसलाय। फॉल ऑन थ्रो मध्ये स्वतः क्षेत्ररक्षक म्हणून गोलंदाज आपली भूमिका पार पाडतोय आणि विकेट नंबर 3 तिसरा खेळाडू कॉटन बोल्ड। चिर्ले टेनिस क्रिकेटला अपकमिंग यंग स्टार मिळतोय असं म्हणूया, जो आज CGPL च्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर आलाय। चांगली गोलंदाजी करतोय आणि आजचा दिवस जर पाहिला ना तर भिवंडी परिसरामध्ये असणाऱ्या त्या खासदार चषकामध्ये सुद्धा चिर्ले संघ एक सामना जिंकला आणि तिथे चिर्ले संघाच्या त्या खेळाडूला मॅन ऑफ मॅचचं बक्षीस सुद्धा मिळालंय। सार्थक त्या खेळाडूचं नाव आहे। नेक्स्ट बॅट्समन सिद्धार्थ। यावेळचा चेंडू
स्क्वेअर लेग कडून डीप कडे चाललाय, फक्त सिंगल मिळतीये. 2 षटकांचा हा सामना आणि या 2 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये अतिशय धावसंख्येसाठी 1-1 भटकायला लावणारी गोलंदाजी चालू आहे विनीत मडवी याची. धावसंख्या होती 2-2, 3-2, 3-2 अशी धावसंख्या आहे. संध्याकाळचं वातावरण, आता मात्र वातावरणात थोडीशी हलकी थंडीची झुलूक आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू आहे, चांगला आहे, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, वेग होता आणि या वेगावरती स्वार होणारी ही गोलंदाजी सध्या गोलंदाज विनीतची आवडली असेल तर विनीत मडवीसाठी एकदा जोरदार टाळ्या देऊया. एक चांगली गोलंदाजी. अक्षय पाटील सारखा खेळाडू ज्यानं बाद केला, रोहित, ऋतिक आणि विकी असे 3 खेळाडू ज्यांनी बाद केले, हा मात्र यशस्वी गोलंदाज. पहिलं षटक संपलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3-2 धावा. नायक आहे प्रशांत. अनेक स्पर्धा ज्या खेळाडूने खेळल्यात, अनेक स्पर्धा जो ज्या खेळाडूने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीमध्ये खेळण्याचा कारनामा केलाय, तो प्रशांत सध्या मैदानामध्ये गोलंदाजीसाठी येतोय. स्मायरा स्पोर्ट्स जरीमरी स्मायरा स्पोर्ट्स चिर्ले विपक्ष आपण ही मॅच पाहताय. आर्यन स्पोर्ट्स चिर्ले या 2 संघांमध्ये होता असताना ओव्हर द विकेट खुला टाकला. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न आहे, लॉंग ऑन कडे चेंडू चाललाय. एक क्रिकेट मधील क्लासिकल स्ट्रोक लगावला जातोय. बॅट्समन सिद्धार्थच्या बॅटमधून आलेला हा चौकार. नातेवाईकात आणि सर्व जवळीक आहे आणि त्यामुळे क्रिकेटमध्ये विजय आणि पराभव हा फक्त ही औपचारिकता आहे, परंतु विजय हा फक्त क्रिकेटचा होईल. त्यामुळे आपण मॅच एन्जॉय करूया. रिव्हर्स स्ट्रोक, क्या बात आहे. क्रिकेटचं विलोभनीय दृश्य दाखवलं जात आहे. स्विच इटचा स्ट्रोक आलाय, मिळतोय आणखी एक चौकार. चालू आहे अजूनही या षटकात 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज प्रशांतचं स्वागत हे मात्र चौकारानं झालंय. पल्लू स्कूप करण्याचा हा प्रयत्न, शॉर्ट लेग मध्ये असणारा आकाश इथे मात्र झेल टिपतोय. विकेट नंबर 4, चौथा खेळाडू होतोय झेलबाद. विकेट नंबर 4, चौथा खेळाडू झेलबाद होताना आपण पाहिला. खेळाडू क्रमांक 5 बाद होणारा खेळाडू ज्याचं नाव आहे सिद्धार्थ, ज्यानं 4 चेंडू फेस केले, 2 चौकार, एक सिंगल करत त्यानं 9 धावा केल्या आणि मात्र झेलबाद झाला. नवीन खेळाडू मैदानावरती 6व्या क्रमांकावरती येतो, नाव आहे सनी. नवीन खेळाडू सनी येतोय. या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. यावेळचा चेंडू शॉर्ट मिड ऑनला उडाला, शॉर्ट मिड विकेटला उडालेला झेल टिपला जातोय आणि 5वा खेळाडू होतोय झेलबाद. या सत्रातील या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. सलग 2 चेंडू 2 चौकार आणि त्यानंतर सलग 2 चेंडू 2 विकेट्स आल्यात. आता मात्र शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या आहे
4-10. 4-10. खेळाडू मैदानामध्ये स्वतः संघाचा संघमालक येताना दिसतोय. नाव आहे आशिष ठाकूर. एपीएम टर्मिनल अंदर इंटरनल होणाऱ्या मॅच मध्ये खेळणारा हा आशिष ठाकूर. षटकार लागवता 1000 रुपये. शॉर्ट मिड विकेट कडे चेंडू होतो. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या होती 11 धावा. 11 होत आहेत. 2 चौकार आले होते त्यानंतर मात्र धावसंख्या येताना दिसत नाहीये. बॅट्समन आहे स्ट्रायकर ऋतिक. रोहितला फार लवकर अतिशय स्वस्तामध्ये परतावं लागलं. चेंडू सुद्धा निर्धाव येतो आणि षटक संपला जात आहे. सत्र संपला जात आहे आणि पहिल्या सत्राचा खेळ इथे संपला जातो. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहताय प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करत असताना धावसंख्या होती स्मायरा स्पोर्ट्स जरीमरी स्मायरा स्पोर्ट्स संघाची. ती म्हणजे 5-11 धावा होत आहेत. 5-11 होत आहेत. 12 करायचे आहेत आणि आकाश गरत यानं झेल टिपला. त्यासाठी अभयजी मडवी लालबागचा राजा चिर्ले संघाचे संघ मालक यांच्या वतीनं आकाश या खेळाडूला 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं. क्या बात आहे. एखाद्या खेळाडूला बक्षीस लावून सांगणं आणि एखाद्या खेळाडूने कामगिरी केल्यानंतर बक्षीस देणं यामध्ये खूप फरक आहे आणि तो फरक पुन्हा एकदा अभय मडवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यांचा मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया आणि जाऊया या स्पर्धेच्या फायनलच्या दुसऱ्या सत्राकडे, जिथे दुसऱ्या सत्रासाठी आपण ऐकूया पुन्हा एकदा आमच्या समवेत आम्हाला जॉईन होतील विपुल पाटील. पण स्पेशली थँक्स टू पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करेन चिर्ले चॅलेंजर्स चिर्ले संघाचे, त्या संघाचे सर्व स्वयंसेवक सन्माननीय आमचे समाधान शेठ माळी असतील, आमचे सहकारी मेघनाथजी मळवी सर असतील, तदनंतर आमचे सहकारी विपुल पाटील असतील, ज्यांनी या स्पर्धेला मला इन्व्हाइट केलं आणि या स्पर्धेला मला समालोचन करण्याची संधी दिली. आता आवाज घुमणार एकच चिर्ले प्रीमियर लीग. चिर्ले प्रीमियर लीग. चिर्ले प्रीमियर लीग. चिर्ले प्रीमियर लीग. सन्माननीय धर्मदास गुरुनाथ पाटील यांचं आगमन झालं. त्यांना विनंती आहे आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. सन्माननीय धर्मदास गुरुनाथ पाटील यांना विनंती आहे आपण अतिथी मंचावरती यावं. चला चेंडू द्यायचा आहे. चला चेंडू द्यायचा आणि चला मॅचला लगेच सुरुवात केली जाईल. विपुल खूप चांगली स्पर्धा आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा शेवटचा टप्पा आहे आणि काय म्हणशील CPL CGPL चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग आपण या स्पर्धेचा ऑप्शन सुद्धा तू केलास आणि त्यानंतर या स्पर्धेला पूर्ण 3 दिवस तू कव्हर करण्यासाठी 100% योगदान देण्याचा प्रयत्न केलास. संघाने तर मेहनत भरपूर प्रचंड आहे. 3 दिवसाची स्पर्धा आहे पण ओव्हरऑल जर विचार केला तर 1 ते 1.5 महिना या स्पर्धेची पूर्वतयारी, त्यानंतर पूर्ण विकेट बनवणं, मैदानाचं संपूर्ण सीमारेषेच्या जे बाउंड्री लाईनचा वर ज्या पट्ट्या आखणं, हे सर्व मेहनत त्यांच्या वतीने घेण्यात आले आणि या सर्व आपण आयोजकांचा आपण आभार व्यक्त करूयात. आणि धर्मदासजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालं आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 501 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय. त्यांचं सुद्धा आपण मोस्ट वेलकम करूयात. या आपण आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. रोहितजी पाटील यांची पिताश्री आणि यांचं सुद्धा आगमन होत आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. विशेष सूचना आली आहे, लगेच मॅच सुरू झाली पाहिजे. मॅच सुरू करायची आहे लगेच. 2 षटकांचा सामना आहे. 11 झाल्यात, 12 करायचे आहेत. सर त्यांचं सुद्धा विशेष कौतुक आपण करूया. त्यांनी फार मेहनत घेतली आणि आज त्यांनी या स्पर्धेला एक 100% योगदान देऊन मात्र यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. मॅचला सुरुवात होतीये. 12 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज आहे. 12 चेंडू 12 धावांची गरज. स्ट्रायकर बॅट्समन निर्दोष करत आणि पहिला गोलंदाज आला रोहित पाटील. आउटसाइड टू ऑफ स्टंप. खूप चांगला चेंडू. अलीकडच्या काळामध्ये आपण मर्यादित टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा जेव्हा पाहतो ना विपुल, तेव्हा अशा प्रकारची गोलंदाजी हीच खऱ्या अर्थानं गोलंदाजाचा बचाव करणारी असते आणि ती करण्याचा प्रयत्न करतोय. बरेचसे चेंडू आहेत परंतु त्या चेंडूवरती मार बसत असतो. हेच चेंडू असे आहेत की ज्यामध्ये मार बसण्याचे चान्सेस कमी असतात आणि तो चेंडू टाकलाय. क्या बात आहे. सलग दुसरा आलाय. सलग दुसरा आला. बॅटला ब्लश झाला. आवाज सुद्धा येतो आणि
खेळाडूवृत्ती म्हणजे काय, निर्दोष गरज स्वतः इथे मात्र क्रीज सोडतोय. पहिला हादरा बसलाय आर्यन स्पोर्ट्स चिर्ले संघाला. देतोय उरण पनवेल नवी मुंबईमध्ये प्रथमच बँजो प्रेमींसाठी खूप मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी ते मल्हार ब्रिट्स आयोजित बँजो चषक. क्या बात आहे. आपणास कळण्याचा आम्हाला नक्कीच आनंद होतोय कारण 9 फेब्रुवारी रोजी मर्यादित षटकांचे ओव्हरऑल क्रिकेटचे सामने आम्ही आयोजित केले आहेत आणि त्यामध्ये प्रवेश फी फक्त 500 रुपये 5000 रुपये आणि प्रथम पारितोषिक 20,000, द्वितीय 10,000 रुपये दिलं जाणार. फार मोठी स्पर्धा. पुन्हा एकदा बँजो चषक तुमच्या भेटीसाठी येतोय. या स्पर्धेचा नियम एकच आहे, या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या खेळाडूला बँजोचा कोणताही इन्स्ट्रुमेंट वाजवता आला पाहिजे. एखाद्या खेळाडूची ऑब्जेक्शन आला तर त्याला मी एखादा बँजोचा सेट वाजवायला देऊ आणि तो त्याला वाजवता आला पाहिजे. हे मात्र या स्पर्धेचा नियम आहे. या स्पर्धेचा नियम आहे आणि ठिकाण आहे राधेय मैदान चिर्ले. संपर्क आपण साधू शकता. अनेक गिफ्ट एम्पर सुद्धा आहेत. त्यानंतर रोहित पाटील, अक्षय माळी, धीरज ठाकूर आणि संकेत पाटील हे मात्र या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. स्टेट टू बॉलर सरळ खेळला, स्क्रीनवरती जाऊन आदळतोय पहिला चौकार. आलेला हा विक्रांत आला आणि प्रशांत आहे. प्रशांतने लगावलाय चौकार. धावा संख्या होती 1-5. यावेळचा चेंडू फटका हवेमध्ये आहे. जज करण्यापासून वंचित राहिलाय. डीप मिड विकेट आणि लॉग ऑनच्या वरतून भिरकावून दिलाय. फलंदाज प्रशांतच्या बॅट मधून आलेला हा षटकार. चाल, चित्र, चलन सर्व काही बदलवणारा हा फटका आलाय. एका धावेची गरज आहे विजयासाठी. काय झालं? पेनल्टी आहे आणि सामना संपला. ऍक्च्युली मॅच जिंकले या षटकारानं सामना संपला. विजेत्या संघाचं खूप सारं अभिनंदन आणि उपविजेत्या संघाचं सुद्धा खूप सारं अभिनंदन आम्ही करतोय. CGPL चिर्ले ग्रामपंचायत प्रीमियर लीग आपण एन्जॉय केली आणि एन्जॉय करत असताना ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचा मी मनपूर्वक